जी मालुसरे साहेब, त्याच वेळेला भरतजी चोरगे साहेब, स्वप्नीलजी चोरगे साहेब, रुपेशजी चोरगे साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे। एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आज मात्र आपण पाहतोय 6व्या दिवसामध्ये दाखल झाली आहे। चौथं पर्व PTPL पोलादपूर तालुका प्रीमियर लीगचं आघाडीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना सोहेल तारलेकर आणि त्याच्या साथीला ऋतिक साळवी आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो अर्थातच सोहेल तारलेकर। या मॅचचे ऑफिशियल सचिनजी सावंत आणि त्याच वेळेला प्रदीपजी अगदी संदीपजी सचिन सावंत आणि त्यांच्या साथीला संदीप माने यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत। आमचे डीजे मास्टर एका बाजूला नावेद देखील डीजे नावेद देखील तयार झालेला पाहायला मिळतो। या मॅचकडे वळूयात, अतुल तळेकर यांचे स्वागत करूयात ॲज अ ऑफिशियल गुणलेखक म्हणून त्यांच्याकडे आपण पाहत आहोत। tenniscricket.in ची संपूर्ण टीम, गौरवजी सामंत साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम। पहिल्या बॉलवरती आक्रमण, आडव्या बॅटने पहिला बॉल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार। थँक्यू। एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आणि त्याची सुरुवात ही चांगली झाली आहे। पुढचा बॉल बॅकफुटला आलाय, कट केलाय, पॉइंटला भेदलाय क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी आपला हजर दबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवत असताना पाहायला मिळतोय। पहिल्या 2 बॉलवरती 7 धावा आल्या। दमदार आणि वजनदार शानदार सुरुवात याच्या 6व्या दिवसाची होत असताना पाहायला मिळाली। संदीप कदम सर यांच्या अगेन्स्ट खेळत असताना अगदी आघाडीला आलेला सोहेल तारलेकर एक चांगली सुरुवात इथे करून देतोय। टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूला नोकरी सम्राट म्हणून पाहिलं गेलं, अनेक उद्योग ज्यांच्या नावाने, जे मात्र युवा वर्ग सध्याच्या घडीला करतोय, 300हून अधिक खेळाडूंना ज्यांनी नोकरी लावली, असे नोकरी सम्राट त्यांच्यावरती हल्ला। यावेळेचा बॉल ऋतिक साळवीच्या बॅटमधून षटकार। पहिल्या 3 बॉलवरती 13 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात। खरं तर क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना की खरं सुरुवात जी आहे ती अगदी सावधरित्या करावी लागते। या दोन्ही खेळाडूंनी जणू काय आक्रमकताच धारण केली आहे। मैदानाच्या आतमध्ये यथेच्छ अशी धुलाई केली आहे, रन्स गोळा केल्यात, धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात। पुढचा बॉल यावेळेला देखील समोरच्या दिशेने केला, क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चांगले झाले, परंतु इथे झेल निसटलाय। जीवदान पुन्हा एकदा प्राप्त होईल। आघाडीला आलेला ऋतिक केवळ फ्लिक केला होता या बॉलला, डाऊन द ग्राउंड केला लॉंग ऑनला। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये हे जाणलं आणि या वॅकंट्स एरियाचा फायदा इथे घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। संघाची धावसंख्या 15, 15 रन्स ऑन दी बोर्ड। पहिलं षटक पॉवर प्लेचा आहे आणि पॉवरफुल समाचार ही आघाडीची जोडी मैदानावरती घेत असताना इथे पाहायला मिळते आहे। रन्स आल्यात या षटकामध्ये, धावा थांबवाव्या लागतील। संदीप कदम सर यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं की चांगल्या दर्जाची गोलंदाजी आणि चांगल्या दर्जाची फलंदाजी त्यांनी नेहमीच केली आहे। यावेळेला क्विकर वन बॅकफुटला आले, ऑन साइडला खेळलाय, आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग षटकार। या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संदीप कदम सर यांना पाहत आहोत। यावेळेचा फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला, विकेट प्राप्त। 21 या धावसंख्येवरती पहिला धक्का इथे लागलेला पाहायला मिळतोय। मैदानाच्या आतमध्ये संघ खेळतोय रुद्रांश श्रेयांश साखर संघ, परंतु एक बाब सर्वांच्या निदर्शनास आणू इच्छितो की कालपासून संदीप कदम सरांची तब्येत अजिबातही ठीक नाही आहे। आज सकाळी आपण पाहिलं तर अगदी
डॉक्टरकडे जाऊन ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेत, कारण आपल्याला संघाच्या नावासाठी खेळायचे आहे. त्यांची एक कामगिरी आवडली असेल तर त्यांच्यासाठी टाळा व्हायला काही हरकत नाहीये. विकेट मिळवली 21-1. क्रिकेट विश्वामध्ये धुमाकूळ माजवलाय. पोलादपूर तालुक्याचा क्रिकेट सध्याच्या घडीला चांगल्या दर्जाचा तो खेळतोय. फॉर्मामध्ये आहे. बॅटिंग बॉलिंग त्याच वेळेला चांगल्या दर्जाचा खेळ त्याचा नेहमीच पाहायला मिळालाय. तो गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. खोलात टाकला बॅटची आतली कडा. शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक उशिराने आले. इथे मात्र जास्तीचा वेळ घेतला. पुढे सरसावले नाहीत. वाट पाहिली बॉलची. सिंगल कंप्लीट झाली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 22 धावा. तिथे 22 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. चांगला बॉल इथे पाहायला मिळाला विश्वनाथ आगवंडेच्या माध्यमातून. या टीम मध्ये तुम्ही प्रत्येक युवा खेळाडूला पाहत आहात. प्रदेश या टीम मध्ये खेळतोय. यश मोरेला तुम्ही या संघामध्ये पाहताय. रुद्रांश श्रेयांश शीलबंद साखर या टीम मध्ये आपण पाहत आहात. पुढचा बॉल बॅकफुटला आल्यात. ऑन साइडला गॅप मोठा आहे. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा आलाय चौकार. संघ श्रेयांश साखर या टीमला आपण पाहतोय आणि स्वतः श्रेयांशही आगमन होत असताना आपण रुद्रांशही आगमन होत असताना आपण पाहत आहोत. रुद्रांश स्वप्नील चोरगे. यावेळेचा बॉल ऑन साइडला धमाका. ठोकला षटकार. षटकार आला. संघाची धावसंख्या 32 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये 11 आल्यात. अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स असं म्हणत असताना सचिन मोरे तुटून पडलाय. हेलिकॉप्टर केला होता. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आलेत. फेकी चांगली झाली आहे. उसळी घेतलेले बॉल इथे फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 2. फलंदाज इथे सोहेल तारलेकर होतोय बाद. थँक्यू. अगदी शैलेजी आणि अक्षयजी यांना दोघांनाही आपण पाहत आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर या दोन युवा पिढीने पुढे क्रिकेटला घेऊन जाण्याचं कामकाज नेहमीच केलेलं आपण पाहिलं. आणि खरं तर रुद्रांश शीलबंद साखर यावर्षी रुद्रांश श्रेयांश साखर या नावाने हा संघ उतरतोय.
परंतु पहिले 3 पर्व आणि त्यामध्ये 2 वेळेला प्राइज मध्ये असणारा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. या संघाने नेहमीच बादी मारली आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. अमजद नाडकरला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहत आहोत. सचिन मोरे स्ट्रायकरवरती आहे. त्याची देहबोली पाहत लांब लचक षटकार तो खेचू शकतो. विश्वनाथ कमी गतीचा बॉल उजव्याच्या बाहेर जो दिशाहीन राहिलाय. बॅटिंग करण्याचा अंदाज सचिन मोरेचा निराळा आहे. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये एक सर्वाधिक व्हिडिओ रील्स व्हायरल होत होती. तो बॅटर होता का खैज मना काय ठाऊक नाही. जिथं बॉल टाकते तिथं तसा तो मारी. तसाच काहीतरी हा बॅटर आहे. यावेळेचा बॉल कट केलाय. थर्ड मांडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. सचिन मोरेच्या बॅटमधून चौकार. धावपलकावरती आहेत. नावेद मजगनकर डीजे नावेदचंही कौतुक करायला हवं. खरं तर पैलवानच आज सचिन मोरे मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने बॅटिंग करतोय आणि त्याला हे समर्पित करणारे गीत आपण ऐकलं. संघाची धावसंख्या 38 बनली आहे. दुसरं षटक विश्वनाथ अगोंडे देखील महागडा राहिलाय. या षटकामध्ये देखील धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. कारण एकंदरीत आपण पाहिलं ना तर मागील पुढचा बॉल उजव्या बाहेर हलक्या हाताने कट केला. पॉइंटला 17 धावा या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 22. 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती धावा आहेत एकंदरीत. पहिल्या षटकामध्ये 21, दुसऱ्या षटकामध्ये 17. 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. बॅटिंग करत असताना जोया 11 सरैमोला. जी चोरगे साहेब आणि अक्षयजी मालुसरे साहेब तथा रुपेजी चोरगे साहेब यांच्या मालकीचा संघ, भरतजी चोरगे साहेब असतील, स्वप्नीलजी चोरगे साहेब असतील यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. त्याच वेळेला बॅटिंग करत असताना नासिरजी मजगनकर साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना स्कोर कार्डवरती 38 बनल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. शैलेजी चोरगे साहेब आणि अक्षयजी मालुसरे साहेब यांच्या मैत्रीचं नातं. यावेळेचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतो. डॉट बॉल. आदरणीय संजयजी चोरगे साहेब यांचाही विशेष मी उल्लेख करेन. यावेळेचा बॉल लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. पंचांकडे अपील करण्यात आली परंतु इथे आपण पाहतो डॉट बॉल आलेत. आदरणीय संजयजी चोरगे साहेब खऱ्या अर्थानं एक विशेष फ्लेक्स त्यांचा तुम्ही मंचाच्या उजव्या बाजूला अगदी समोरच्या बाजूला पाहत आहात. अगदी जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर हा साखर हे गाव असं आहे ना, खुल्या गटातील खेळाडूंना प्रथमच या पोलादपूर नगरीमध्ये त्यांनी आणलं होतं. यावेळेचा बॉल शरीर भेदक मारा. लगातारचा 3रा मॅच मध्ये कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. रुद्रांश श्रेयांश साखर टीम मॅच मध्ये कमबॅक करते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये रन्स आल्या, तिसऱ्या षटकामध्ये इथे खरं तर धावा थांबवल्यात. चांगली गोलंदाजी होती संदीप कदम. यावेळेचा बॉल आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लगातार 6 षटकार. चाळीस धावा धावपलकावरती आहेत. धावा ओसांडून वाहत आहेत.
यावेळेचा बॉल ऍक्शन रिप्ले डेड बॉल. यष्टीरक्षक काहीतरी या गोष्टीची जाणीव करून देत होता आणि त्याच मध्ये बॉल डिलिव्हर्ड करण्यात आला, कारण कदाचित विश्वनाथ आगवंडे मैदानावरती दाखल होऊ शकला नव्हता आणि त्या कारणासाठी हा डेड बॉल. हा डेड बॉल. संघाची धावसंख्या 44 धावा धावफलकावरती आहेत. एक षटकार आला. पुढचा बॉल खोला तिथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा वेगवान चेंडू जो मात्र पाहायला मिळतो, सिंगल अवेलेबल करण्यात इथे येत असताना पाहायला मिळते. सचिन मोरे मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय, ज्या रीतीने त्याने स्ट्रोक अटेम्प्ट केलेत, आज त्याचाही थाट काहीसा निराळा आहे, कारण प्रत्येक बॉलवरती आक्रमकता धारण केली आहे. खरं तर अनेक वेळेला आपण म्हणतो की आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो, परंतु याची आक्रमकता धावाच गोळा करते. ही झेल होती, ही कॅच होती सर्वाधिक महत्वाची, कारण सचिन मोरे ज्या फॉर्ममध्ये बॅटिंग करतोय त्याचे रन्स आले त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 45 आहे. 3 षटकांचा खेळ संपला. पाण्याची मागणी झाली. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. पहा 11वा खेळाडू, पहिले प्लेइंग 11 मधला कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही, याच्याकडे आपण लक्ष वेधूयात. चेक चेक थँक्यू. तर नेक्स्ट मॅच आमदार प्रवीण भाऊ दरेकर मित्रमंडळ विरुद्ध सरकार शौर्य देवांश स्ट्रायकर्स. दोन्ही टीम इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. सज्ज राहायचे. आमदार प्रवीण भाऊ दरेकर मित्रमंडळ आणि त्यांच्या विरोधात सरकार शौर्य देवांश स्ट्रायकर्स. ओव्हर टू कॉम्बॉक्स. मी लक्ष वेधून दोन्ही संघांचं पहा, जो डगआउट्स आहे ना, त्या डगआउट्स मध्ये खेळाडू बसलेलेच असायला हवेत. तुम्ही बाउंड्री लाईन वरती असाल, कदाचित ही गोष्ट ऑफिशियलनी हरली तर पेनल्टीने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. दोन्ही संघ डगआउट जे दिलेले आहेत त्या डगआउट्स मध्ये खेळाडूच असायला हवेत. स्कोर कार्ड वरती 45-45 ऑन दी बोर्ड. 45 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज. धावफलकावरती धावा जिथे आपण 45 पाहत आहोत. खरं तर सॅक्रिफाईस क्रिकेटमध्ये किती असायला हवेत ना, तर सर संदीप कदम यांच्याकडे पाहिल्यानंतर मिळतं. कारण आज त्यांची तब्येत ठीक नाही आहे, आज त्यांच्या मुलीचा जन्मदिवस आहे, परंतु आपल्याला ही स्पर्धा खेळायची आहे आणि त्याकरिता ते पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील त्या 6. हा येतोय अमजदच्या बॅटमधून षटकार. स्वप्नील चोरगे यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. रुजना स्वतः मॅच पाहताना स्क्रीनवरती तुम्ही त्यांना पाहताय. यावेळेचा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. पहिलं पर्व ज्यावेळेला रुद्रांश शिलबन साखर हा संघ खेळला त्यावेळेला आपण रुद्रांशला पाहिलं होतं, तो स्वतः मैदानावरती नेहमीच येतो. यावेळेचा बॉल देखील लगातारचा आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
मुजलमिल तांबे साहेब यांचंही आगमन होत असताना आपण पाहत आहोत. यंगस्टारचे सदस्य आणि या आयोजनातील एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. मुजम्मिल तांबे यांचंही हार्दिक स्वागत. षटकार आलाय. 57 धावा बनल्यात. या वेळचा बॉल कमी गतीचा थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. आणखीन एक डॉट बॉल इथे येत असताना पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 57 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला देखील उजव्या सीच्या बाहेर राहिला. नो बॉल. पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि किमोना कदाचित हा बॉल पिचिंग खेळपट्टीच्या बाहेर केला होता. आज परीचा जन्मदिवस आहे. तिलाही या छोट्याशा परीलाही आपण जन्मदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. संधीजी कदम सर यांची कन्या मैदानावरती धावफलकावरती आहेत त्या 58. यावेळेचा बॉल फ्रंट लेग पुढे आणल्या. ऑन साइडला केला. यश मोरे वेगाने चेंडूवरती आलाय. खराब क्षेत्ररक्षण. रन्स मिळतील त्या 4. आणखीन एक चौकार. फ्रीहिटच्या बॉलवरती चौकार आलाय. यावेळेला खोलातला लांब लचक आकर्षक अद्भुत सचिन मोरे यांच्या बॅटमधून षटकार. प्लेत 69 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. बॅटिंग पहा सचिन मोरेचा एकंदरीत विचार केला तर तो 25 वरती आहे आणि त्याच वेळेला अमजद नाडकड पाहिलं तर 19 वरती. तो नॉट आउट आहे. 10 बॉल त्याने फेस केलेत. दोन्ही बॅटर आता मात्र ही जोडी जमली आहे. कोंडी फोडावे लागेल. विकेट प्राप्त करावा लागतील कारण जो नकारात्मक दृष्टिकोन आहे ना तो एखादा पंक्चर झालेल्या टायर प्रमाणे राहतो. त्याला बदलावंच लागतं आणि पुढे सरकावं लागतं आयुष्यामध्ये. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय क्षेत्ररक्षक यश मोरे. तिथेही पाहायला मिळतं. फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र एक सिंगल. सिद्धेजी सेठ आदरणीय सिद्धेजी सेठ साहेब त्यांना तुम्ही अगदी पाहत आहात. त्याच वेळेला अगदी दीपक जाधवला तुम्ही पाहत आहात आणि त्याच वेळेला आपण सध्याच्या घडीला कमी गतीचा बॉल लोड फुल टोस लांब 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 सर्वाधिक लांब षटकार. षटकार आला. संघाची धावसंख्या 76 धावा धावफलकावरती आहेत. 76 ऑन दी बोर्ड. धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. रन्स येतात. मैदानावरती सचिन नावाचं वादळ जे घोंगावताना पाहायला मिळत आहे. अरमानच्या नावाचा मी उल्लेख करत होतो आणि तितक्याच एक बाहुबली स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अरमान आदरणीय सिद्धेजी सेठ त्याच वेळेला दीपक यांना आपण सीमारेषेवरती पाहत आहे कारण मैदानाच्या आतमध्ये चेंडू लवकरात लवकर त्याची पूर्तता व्हावी त्याकरिता स्वतः आयोजक तुम्हाला सीमारेषेवरती पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 76 बनली आहे. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. धावा थांबवणं गरजेचं आहे. विश्वनाथ आगोंडे त्याच्या अगेन्स्ट रन्स आल्यात. रुद्रांश आणि ओमकार घाडगे यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. सध्याच्या घडीला चर्चेचं नाव आहे ओमकार घाडगे. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. फॅन्टास्टिक स्ट्रोक षटकार.
88 धावा धावफलकावरती आहे. 88 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात, कारण मैदानाच्या आतमध्ये सचिन मोरे नावाची जी काय बॅट तळपती 11 बॉल 43 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. काय खेळ राहिलाय आता, मात्र वेध लागले ते अर्धशतक क्रमांक 7व्याचं 8वं अर्धशतक पाहायला मिळेल का. ओमकार शेलारने 7वं टोकलं होतं. यावेळेला प्लेड ऑन, मॅचची गोल्डन विकेट, फलंदाज बाद. थँक्यू. 12 बॉल आणि 43 धावांची विस्फोटक खेळी करणारा, झंझावाती खेळ करणारा सचिन मोरे इथे बाद झालाय. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस कडे वळणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. आमदार प्रवीण भाऊ दरेकर मित्रमंडळ आणि सरकार शौर्य देवांश स्ट्रायकर टीमचे कॅप्टन या. अयान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी टीमचा कॅप्टन. अयान तारलेकरला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. 88 बनल्यात. पहिल्याच मॅच मध्ये सर्वाधिक धावा बनत असताना आपण पाहत आहोत. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. खोलातला आल्या आल्या लांब लचक चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर. इथे एअर स्ट्राईक केला आणि टोकलाय षटकार. अंतर्गत यंग स्टार पोलादपूर आयोजित सिद्धेश शेठ युवा मंच पुरस्कृत पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. विशेष आभार मयूर स्पोर्ट्स, टेनिस क्रिकेट.in, SK लाइव इव्हेंट्स, सिक्सर बॉल, SK ब्रँड, वंडर स्पोर्ट्स, चॅम्पियन स्पोर्ट्स, मोरिया हॉटेल, बालाजी हॉटेल, शेलार धाबा, साईराज हॉटेल, त्याच वेळेला मयूर स्पोर्ट्स घाटकोपर, शंकरजी लाड, सागरजी लाड आणि D99 स्पोर्ट्स यांचे विशेष आभार आम्ही मानतो आहोत. मैदानाच्या आतमध्ये 94 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक शंकर सावंत गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतात. स्वतः पोलीस दलामध्ये असणारे शंकर सावंत यांना आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण लक्ष वेधतोय दोन्ही टीमच्या कॅप्टनचं. पुन्हा एकदा मी लक्ष वेधन. अक्षयजी मालुसरे यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. आमदार प्रवीण भाऊ दरेकर मित्रमंडळ आणि सरकार शौर्य देवांश स्ट्रायकर दोन्ही टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. 94 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा षटक गोलंदाज सज्ज होईल. यावेळेचा बॉल शरीर भेदक मारा, सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होतोय परंतु रन्स इथून कंप्लीट होईल. लेग बाईच्या स्वरूपामधून एक सिंगल आली आहे. 95 धावा. या स्पर्धेमध्ये 2 वेळेला 2 संघांनी 100 ओलांडलेली पाहायला मिळाली आहे. कारण जिथे अजिंक्य पवारचा थरार 91 धावांची खळी त्याने साकारली, त्या मॅच मध्ये 113 धावा बंटाणा आपण पाहायला मिळाल्या होत्या. 108 धावा ही बंटाणा आपण या स्पर्धेमध्ये पाहिल्यात. शंकर सावंत हाफ ट्रॅकर आहे, समोरच्या दिशेने खेळलाय, हॅमट केला, वाईड इज लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकार. एक धावा धावफलकावरती आहेत. 100 रन कंप्लीट. लगातारचा दुसरा अयान तारलेकरच्या बॅटमधून या मॅच मध्ये 3 बॉल आणि 3 षटकार त्याने ठोकलेत.
टायगर्स या टीमने 107 धावा बनवल्या आणि या मॅच मध्ये देखील 107 धावा बनताना पाहायला मिळाल्यात. या स्पर्धेची उच्चांक धावसंख्या आता मोडीच काढले जाते की काय, कारण स्कोर कार्ड वरती 107 धावा बनताना पाहायला मिळतात. 3 बॉल 18 वरती 600च्या स्ट्राईक रेटने अयान तारलेकर बॅटिंग करतोय. 113 धावा ही स्पर्धेची सर्वाधिक उच्चांक धावसंख्या राहिली होती. हनुमाननगर वॉरियर्स या टीमने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक उच्चांक धावसंख्या बनवताना आपण पाहिलं होतं. अजिंक्य पवारच्या नेतृत्वाखाली टीम खेळत होती. यावेळेला चौथा 4 बॉल आणि 4 षटकार खेचलेत. अयान तारलेकरच्या बॅटमधून 4 चेंडू 4 षटकार. बरोबर 113 धावा धावफलकावरती आहेत. बॉल खाली राहिला, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. खर तर या गोष्टीचा उल्लेख आवर्जून करण्यात आला होता जिथे DRS कॉल करण्यात आला. DRS चा कॉल करण्यात आला. या आपण शहानिशा करतोय की बेल कधी डिसलॉक झाल्या का, बेल्स रिमूव्ह झाल्यात आणि तो इथे फलंदाज आउट की नॉट आउट याची शहानिशा इथे करण्यात येईल. 113 बनल्यात. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला. या षटकामध्ये 3 एकंदरीत आपण पाहिलं तर 5वा बॉल. या बॉलमध्ये 5 या षटकामध्ये 5 चेंडूंचा खेळ झालेला पाहायला मिळालाय. परंतु आयानने पहिल्या बॉल षटकाच्या या आधीच्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती शेवटच्या बॉलवरती त्याने षटकार ठोकला. या षटकामध्ये 3 बॉल 3 षटकार ठोकले. 4 चेंडू 4 षटकार त्याने ठोकले होते. हा बॉल त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिला तर जो निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालाय. पहिल्यांदा बेल्स रिमूव्ह झाल्या कारणास्तव बॅटर नॉट आउट राहील. शेवटचा बॉल पूर्वार्धाचा खेळ 113 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू खाली राहिला. 114 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात येईल. 114 धावसंख्येचं टार्गेट आणि या स्पर्धेतली सर्वाधिक उच्चांक धावसंख्या आपण पाहतो आहोत. 113 धावा बनवल्यात जोया 11 चरई मोहल्ला या टीमने. टीमच्या कॅप्टनचं लक्ष वेधतो आहोत. आमदार प्रवीण भाऊ दरेकर मित्रमंडळ आणि सरकार शौर्य देवांश स्ट्रायकर या दोन संघांदरम्यानची लढत ही आपण अक्षयजी मालुसरे साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. आपण रुद्रांशलाही पाहतोय. टॉस करण्यात येईल. आपण टॉस करतो आहोत. ऐतिहासिक पोलादपूर हा कॉल केलाय आणि या आपण जो पोलादपूर तालुका प्रीमियर लीग हा टॉसचा डिसिजन येतोय आणि सरकार शौर्य देवांश स्ट्रायकर या टीमने इथे टॉस जिंकलाय. ही आपण चर्चा करूया. टॉस किती इम्पॉर्टंट राहतो एखाद्या प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये. टॉस जिंकला, डिसिजन काय घ्याल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेता. आज जो काही संघामध्ये तुम्ही बांधणी केली आहे, जे 14 खेळाडूंना तुम्ही संधी दिली आहात, त्याबद्दल काय म्हणाल? स्क्वॉड कसा वाटतो एकंदरीत तुमचा? नाही, माझा स्क्वॉड हा सगळा नवीन पोरांचा आहे. कोणी मला नाही वाटत जास्त कोण PTPL खेळले याच्या आधी. 2-3 असे मोजून आहेत की खेळलेत ऑलरेडी.
एकंदरीत पाहता ही स्पर्धा जशी काय पुढे आली, आजचा 6वा दिवस आहे. 5 दिवस तुम्हाला प्रतीक्षा करावी लागली ही स्पर्धेमध्ये. आम्ही कधी खेळतोय, उत्कंठा किती होती खेळण्याची? खूप उत्कंठा होती. याच्या आधी मी 3 टाईम PTPLला होतो, पण खेळायला कधी भेटलं नव्हतं. पहिल्यांदाच मला चांगला चान्स भेटला. अविनाश दाभेकर आणि दीपक राजे मी धन्यवाद देतो की त्यांनी मला खेळायला संधी दिली आणि मी चांगला गेम खेळली. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. स्क्वॉड चांगला आहे, संघ प्रतिस्पर्धी तितकासा चांगला आहे. काय म्हणशील, एक चांगली मॅच पाहायला मिळेल का आम्हाला? हो 100%. सनीलच्या टीममध्ये चांगले खेळाडू आहेत. सनील, प्रणय, अजून 2-3 चांगले प्लेयर आहेत. चांगलं खेळून जिंकायचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. सरकार शौर्य देवांश स्ट्रायकर या टीमला आपण शुभेच्छा देऊया. संदीपची चर्चा आपण केली. काय म्हणशील, तुला आता प्रथमतः 5 दिवसाची उत्कंठा संपली असं म्हणावं लागेल. कसं वाटलं इथलं माहोल आणि PTPLचं, आणि त्याच वेळेला आपली मानाची स्पर्धा आपण खेळतोय, काय म्हणशील एकंदरीत या स्पर्धेमध्ये उतरत असताना? स्पर्धेचं नियोजन कायमच आपलं PTPLचं चांगलं असतं. स्पर्धा आपली चांगली होते आणि माझी तर भरपूर इच्छा होती पहिल्या दिवसापासून खेळायची, पण शेवटच्या दिवशी शेवटचा लॉट भेटला. याचं जरा हे वाटतं, म्हणजे आधीच खेळायचं होतं, आता ठीक आहे, पण चांगलं आहे. ज्या पद्धतीने संघ तू बांधणी केली आहे, सनील म्हटला तर एक मास्टर माइंड म्हणूनही आपण तुझ्याकडे पाहतो. संघ कसा वाटतं? तुझा जो स्क्वॉड आहे, जी काही खेळाडू तू पिक केले, कसं बांधणी केली आहे संघाची बांधणी, आणि संघ मालकांबद्दल काय म्हणशील? संघ मालकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि जे प्लेयर पाहिजेत तुला त्याच्यावरती घे असं मला सांगितलेलं, आणि मी पूर्ण पद्धतशीर प्लॅन करून बॉलर, बॅट्समन याचं सगळ्यांची निवड केली आणि एक चांगली टीम बनवण्याचा प्रयत्न केला. ती कशी काय ते दिसेल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हालाही. तर टॉस जिंकला देवांश शौर्य स्ट्रायकर या टीमने आणि निर्णय घेतला आहे प्रथम क्षेत्ररक्षणाचा. सेकंड मॅच काही वेळामध्ये येईल, परंतु या मॅचकडे आपण वळतोय. पहिला सामना जिथे 6वा दिवस या स्पर्धेचा दिवस रात्र PTPL एक मानाची स्पर्धा आपण पाहतोय. माझा तालुका माझा अभिमान, पोलादपूर तालुक्याच्या मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. 113 धावा बनल्यात, 114चा पाठलाग करायचा आहे. या आपल्याच तालुक्यासाठी आपला महत्त्वाचा आवाज निलेशजी पवार सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. कुठेही जाऊ नका, या मॅचमध्ये खूप काही उलटफेर पाहायला मिळणार आहेत मानाच्या स्पर्धेमध्ये. थँक्यू, धन्यवाद. जय भोसले सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. आजच्या 6व्या दिवसामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा आपण करूया आणि वळूया या आजच्या दिवसाकडे. आजच्या पहिल्या मॅचकडे. पहिला डाव संपलाय, 113 धावा बनल्यात, 114 धावांचं टार्गेट या ठिकाणी पार करायचंय. माझा तालुका माझा अभिमान पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत यंगस्टार पोलादपूर आयोजित सिद्धेश शेठ युवा मंच पुरस्कृत असणारी ही स्पर्धा PTPL पर्व 4 आपल्याला पाहायला मिळते. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रभर आणि रायगड जिल्ह्यामध्ये एकच प्रीमियर लीगची चर्चा आहे, ती म्हणजे पोलादपूर तालुका प्रीमियर लीग PTPL. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती रंगलेला हा भव्य दिव्य सोहळा आजच्या 6व्या दिवसामध्ये आपण घेऊन आलोय. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर प्रथम क्रमांक 1,55,555 व आकर्षक ट्रॉफी दिली जाते आणि विजेत्या संघ मालकाला 1.5 तोळ्याची चैन व स्पोर्ट्स सायकल दिली जाते. द्वितीय क्रमांक 88,888, तृतीय क्रमांक 66,666, चतुर्थ क्रमांक 5वा आणि षष्ठम क्रमांक 44,444 व आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय आणि विजेत्या संघ मालकाला सुपर 6च्या स्पोर्ट्स सायकल देण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ऑल इंडिया ओपनचे खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळाले. एक हाफ देखील त्यांच्यासाठी एक दिवस देखील ऑल इंडिया खुल्या गटातील व्यावसायिक खेळाडू आपण खेळताना पाहायला मिळाले. तसंच जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये मालिकेवीर हा पुरस्कार देतोय. सोन्याची अर्धा तोळ्याची अंगठी आणि एक मोटारसायकल बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून यावर्षी देखील दिली जाते. गेल्या वर्षी देखील जर पाहिलं तर निलेशदादा कोळसकर यांनी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकेवीरासाठी अर्धा तोळ्याची अंगठी घोषित केली होती. ती देखील कल्पेश मोहिते हा घेऊन गेला होता खेळाडू. या वर्षीच्या खेळाडूची देखील आपण परवाच्या दिवशी रविवारच्या दिवशी तो खेळाडू असणारे कोणता जो मोटारसायकल बाईक आणि अर्धा तोळ्याची अंगठी घेऊन जाणार आहे. तसेच जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज या खेळाडूंसाठी स्पोर्ट्स सायकल दिली जाते. क्षेत्ररक्षक कूलर दिला जातोय व उत्कृष्ट यष्टीरक्षकासाठी शूज दिले जाणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये अनेक पंच येऊन गेले. 6वा दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये सचिन सावंत, प्रदीप शिंदे आणि संदीप माने यांना आपण पाहतोय. समालोचन कक्षामध्ये देखील जर पाहिलं तर या 6व्या दिवसामध्ये अनेक चांगले समालोचक येऊन गेले. त्यामध्ये आजच्या दिवसामध्ये रील स्टार म्हणून गुड्डा जाधव यांचा आवाज तुम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिला बॉल अयान तारलेकरचा. पहिलाच बॉल मागे निघून गेला. शॉर्ट फाईन लेगला झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. पहिल्याच बॉलवरती हा झेल सुटलाय. संदीप कदम यांचा हा झेल कितपत महागात ठरेल येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. 114 धावांचा पाठलाग करायचा आहे. याच मैदानामध्ये संदीप कदम यांचे
10 षटकार आपण पाहिले मागील वर्षी, तब्बल जर पाहिलं तर 86 धाबा केल्या होत्या याच मैदानामध्ये, अर्धशतक 2 ठोकली होती संदीप कदम याने मागील वर्षी देखील, आणि PTPL पर्व दुसऱ्यामध्ये देखील मालिकावीर म्हणून हा पुरस्कार ज्यांनी घेतला होता दुसरे बायकर मॅन या पोलादपूर तालुक्यातील संदीप कदम यांचा झेल सुटलाय. अयान तारलेकर एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. झुया 11 चरैया मोहल्ला या संघासाठी तो कर्णधार पदाची भूमिका बजावतोय, परंतु यंगस्टार संवाद या टीमच्या माध्यमातून त्याला आपण नेहमीच पाहायला मिळालाय. परंतु आज चरई मोहल्ला संघासाठी दाखल झालाय. पुढचा बॉल संदीप कदम यांच्यासाठी, हा ट्रॅकर होता पायावरती मात्र परत झाला, या ठिकाणी धाव मिळत नाहीये. दुसरा बॉल देखील जर पाहिलं तर डॉट आलाय. 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. 114 धावांचं टार्गेट आहे ते पार करायचे, त्यासाठी संदीप कदम आणि निनाद मोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. साखरगावचे संदीप कदम आपल्या गावाचं नेतृत्व कित्येक वर्ष गेली करतायत, आणि नॉन स्ट्राईक हँडला असलेला बोरज गावचा निनाद मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा ट्रॅकर ऑन साइडला स्क्वेअर लेगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. चेंडू 1 बाउंस सीमारेषा पलीकडे जाईल, मिळतील धावा 4, येईल चौकार. थँक्यू. सारे क्षेत्रात अग्रेसर आमचे संदीप कदम सर, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व त्यांच्या बॅटमधून आला चौकार. पुढचा बॉल आणखीन एक चांगला फटका आडव्या बॅटनं डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक ऋतिक घेतोय चेंडूवरती वेगानं, तदवर एक सिंगल घेतली जाईल. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये संदीप कदम यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक सिंगल आली आहे, 5 धाबा धाव फलकावरती आहेत. चेंडू जर पाहिले तर 4 हाताळे, 4 बॉलवरती 5 धाबा अयान तारलेकरनं खर्च केल्यात. एक चौकार जरूर ठोकलाय संदीप कदम यांनी. 114 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. या स्पर्धेतील दुसरी उच्चांक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. हनुमाननगर वॉरियर्स या टीमने देखील अगदी 113 धावा 112 धावा बनवल्या होत्या. 113 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. 112चा पहिली धावसंख्या होती, आणि आता आज जर पाहिलं तर 113 धावा ज्या मात्र झोया 11 चरई मोहल्ला या टीमच्या माध्यमातून बनवण्यात आल्यात. अजिंक्य पवारने वैयक्तिक 91 धावांची खेळी, विस्फोटक खेळी त्याची पाहायला मिळाली. हनुमाननगरचे सर्वच ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले, त्यामध्ये सुखलाल मोहिते साहेब तसेच संपूर्ण हनुमाननगर वासीय प्रत्येक स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. आणि नक्कीच आता खेळपट्टीवरती स्ट्राईक एंडला निनाद मोरे बॅटिंगसाठी सज्ज झालाय. त्याच्या बॅटमधून देखील कित्येक अर्धशतक पाहिलेत. बोरज गावासाठी खेळणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आज साखर संघासाठी खेळतोय, आणि बोरज ते साखर गाव आपण पाहिलं तर अगदी साखर गावाच्या बाजूला असणारं हे बोरज गाव, त्यामधील निनाद मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला आहे. परंतु आज बॅटिंग करावी लागेल, त्याला संधी मिळाली आहे सलामीसाठी, आणि नेहमीच तो सलामीसाठी येत असताना चांगली बॅटिंग करतो, परंतु आज करावी लागेल. लोअर फुल टॉस या ठिकाणी होता. वाईड यार्कर टाकण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. प्रचंड वेगानं गोलंदाजी करणं ही खासियत अयान तारलेकरची नेहमीच पाहायला मिळाली आहे, परंतु या मॅच मध्ये देखील त्याचा वेग पाहायला मिळतोय. अयान तारलेकर आणि त्याचाच बंधू जर पाहिलं तर आपण निहाल तारलेकर, हे 2 बंधू नेहमीच संवाद गावासाठी चांगलं क्रिकेट, चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत आलेत, परंतु या मॅच मध्ये पाहावं लागेल. 114चा पाठलाग चालू आहे. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला, जो खेळाडू मिड ऑफला होता त्याच्या डोक्यावरून तो खेळ आहे. डीप मधून विजय तळेकर येईल, तद्वर दुहेरी धावेचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या अगदी पुढे जाते. षटकाची समाप्ती होते. पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या केवळ 7. 114 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही इथून पुढे 30 बॉल आणि 107 धावा बनवायच्यात. धावा बनवू शकतात, प्रयत्न करावे लागतील. संदीप कदम आणि निनाद मोरे या दोघांनाही भागीदारी करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. आपण जर पाहिलं तर 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये झोया 11 चरई मोहल्ला संघाने 38 धावा बनवल्या होत्या 2 षटकामध्ये. पहिल्या तशी सुरुवात आता जर पाहिली तर तशी सुरुवात झालेली नाहीये संदीप कदम आणि टीमची आपल्याला पाहायला मिळते. रुद्रांश श्रेयांश 11 साखर हा मैदानाच्या आतमध्ये खेळतो. 114 धावांचा पाठलाग जो चालू आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आमदार प्रवीण भाऊ दरेकर मित्रमंडळ यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, आणि त्याचे संघ मालक प्रतीक सुर्वे, महेश निकम आणि सागर सकपाळ यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आमदार प्रवीण भाऊ दरेकर मित्रमंडळ आणि सरकार शौर्य देवा स्ट्रायकर्स हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, आणि त्या संघाचे संघ मालक अविनाश दाबेकर आणि दीपक उतेकर यांचा संघ आपण पुढच्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. परंतु आमच्या व्यासपीठाच्या अगदी डाव्या बाजूला जर पाहिलं तर नागेश पवार साहेब उपस्थित झालेत. क्रिकेटचे प्रचंड चाहतेत, तसेच भोगावचे सरपंच आणि किरण वॉरियर्स भोगाचे संघ मालक, दोनही संघ मालक आपण पाहतोय. राकेशजी हुतेकर यांना देखील ते देखील आता मॅचचा आनंद घेण्यासाठी दाखल झालेत. आरामात बसलेत, कारण त्यांचा संघ उद्या सुपर 12 मध्ये किरण वॉरियर्स भोगाव, नागेश पवार आणि जर पाहिलं तर राकेश हुतेकर यांचा संघ उद्या खेळणार आहे.
आपलं देखील हार्दिक स्वागत. राकेश उद्देकर साहेब आणि नागेश पवार साहेब आपलं हार्दिक स्वागत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती जर पाहिलं तर गोलंदाज येतोय आपण विजय तळेकर गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. निवे गावचा हा खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडू देखील ओळखला जातो. निवे गावासाठी चांगलं क्रिकेट चांगल्या दर्जाचं क्रिकेट नेहमीच त्याने खेळलंय. परंतु आज जर पाहिलं तर झोया 11 सरी मोहल्ला संघासाठी तो दाखल झालाय. त्याची निवड करण्यात आली आहे. परंतु इथून पुढे 5 षटकं कशा प्रकारे हाताळली जातील. संदीप कदम या हंगामामध्ये देखील जर पाहिलं तर 2 मालिकावीर घेतलेत. आता सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मात देखील आहेत. परंतु आज ह्या PTPL पर्व 6व्या दिवसामध्ये ते खेळत आहेत. त्यांना देखील बराचसा अनुभव क्रिकेटचा देखील आहे. बऱ्याचशा ओपन गटातून असू देत रबर बॉलमध्ये अगदी भल्या भल्या गोलंदाजाला अगदी पाणी पाजलं असे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संदीप कदम. परंतु या मॅचमध्ये त्यांना बॅटिंग करावी लागेल. पहिलाच बॉल फुल टॉस बॅटची कडा घेतली. चेंडू टॉप घेऊन हवेत होता. विजय तळेकर डेल टिपतोय. पहिला धक्का रुद्रा श्रेयस 11 साखरला. मोठा धक्का संदीप कदम बाद. माध्यमातून यंगस्टारचे सर्व आणि या स्पर्धेचे आयोजक मंगेशजी बेलोचे साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतंय. मंगेशजी बेलोचे साहेब आपलं हार्दिक स्वागत. PTPL पर्व 4 आपण पाहतोय आणि या स्पर्धा यंगस्टारचे सर्व आपण जर पाहिलं तर मंगेश 11 डोंबिवली. आज मंगेश बेलोचे यांचा संघ आपण पाहिला. काल SKMB टायगर डोंबिवलीमध्ये देखील मंगेश बेलोचे ओमकार गाडगेची चर्चा चालू आहे. कारण तो जो जेल टिपला होता आकाश भोईरने देखील तो जेल पाहिला आणि कौतुक केलं ओमकार गाडगेचं. केतन म्हात्रेने देखील तो जेल पाहिला असावा. कारण मंगेश बेलोचे यांनी केतन म्हात्रे आणि विश्वजित ठाकूरला देखील याच मैदानामध्ये घेऊन आले होते. विनायकजी दीक्षित आणि मंगेश बेलोचे यांचा संघ आपण पाहिला ओपन गटामध्ये. हा चेंडू शॉट मिडॉनला खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठा फटका येत नाहीये. एक मोठी विकेट माघारी परतली आहे. संदीप कदम अगदी जर पाहिलं तर 5 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या ते बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये आलाय विश्वनाथ अगोंडे खेवनाळे गावचा आणखीन एक सुपरस्टार अष्टपैलू खेळाडू मैदानात दाखल झालाय. विश्वनाथ अगोंडे बॅटिंग करावी लागेल. ज्या प्रकारे त्याला संघामध्ये दाखल केलं तशा प्रकारे त्याला आता बॅटिंग करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ अगोंडे दाखल झालाय. पहिला बॉल खेळत असताना धाव बनवलेली नाहीये. 114 धावांचा पाठलाग करायचा आहे. काल मंगेश बेलोसे यांचा संघ आपण SKMB पाहिला. संदेशजी बेलोसे यांचा संघ आपण पाहिला. हा बॉल ऑन साईडला डीप मिड विकेट मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. एक सिंगल मिळेल. संदेशजी बेलोसे यांचं देखील आजच्या दिवसामध्ये आगमन होते. आपलं देखील हार्दिक स्वागत. मी विनंती करेल संदेश बेलोसे या आपलं या PTPL पर्व 4मध्ये आणि पोलादपूर तालुका प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. एक मोठे आयोजक देखील म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं संदेश बेलोसे यांच्याकडून. यांना देखील आणि कंपनीची जे मॅचेस असते त्यामध्ये देखील स्पेसेज प्रीमियर लीग ही देखील एक मोठी स्पर्धा आणि मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतो. त्यावेळेला देखील आपल्या पोलादपूर तालुक्याचा विचार त्या कंपनीमध्ये केला जातो. असे संदेशजी बेलोसे साहेब या आपलं हार्दिक स्वागत. विनंती करेल की आपण व्यासपीठावरती या. मैदानाच्या आतमध्ये धावा पाहायला मिळतात त्या केवळ 8 धावा झाल्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. या षटकामध्ये एक विकेट देखील आली. एक केवळ धाव खर्च केली आहे. विजय तळेकर चांगली गोलंदाजी करतोय. नेवेगावचा हा गोलंदाज. परंतु आमच्या गुणलेखक भूमिकेमध्ये देखील नेवेगावचे अतुल तळेकर यांना देखील पाहतोय. अगदी चांगली 6व्या दिवसामध्ये देखील गुणलेखकाची भूमिका ते बजावणार आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. पुढचा बॉल निनाद मोरेसाठी असणार आहे. हा बॉल वेगवान होता प्रचंड. परंतु टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. वळण घेतलं चेंडूने. फलंदाजाची फिरकी घेत यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल इथं मात्र पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकात देखील निनाद मोरेला बॅटिंग करावी लागेल. आपली जी मात्र शैली आहे बॅटिंगची ती दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. एक स्टायलिश प्लेयर म्हणून देखील निनादला आपण नेहमी पाहिलं जातं. रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये देखील आपण त्याला पाहतो. चांगल्या दर्जाचा खेळ त्यांनी खेळलाय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील बोरज गावासाठी त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलंय. लोअर फुल टॉस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॉट अँड बोल्ड या ठिकाणी केलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपलाय. आणखीन एक धक्का साखर टीमला. निनाद मोरे बाद.
गेल्यात. संघ अडचणीत सापडलाय. 8 धावसंख्येवरती 2 खेळाडू बाद झालेत. काल आपण पहिला सामना पाहिला ज्योती एंटरप्राइजेस आणि SKMB टायगर्स. अभिनयजी काही गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये केली होती. निम्मा संघ डगआउट मध्ये पाठवला होता तो म्हणजे SKMB टायगर. परंतु जी काही 2 सामन्यामध्ये कामगिरी राहिली ना त्याचं श्रेय गौरव आपण नक्कीच ओमकार घाडगेला देऊया. SKMB टायगर्स यष्टांच्या मागे उभे राहून जी काही त्याने उपकर्णधार पदाची भूमिका साकारली कालच्या दिवसामध्ये अगदी त्याचं श्रेय त्याला जात आहे. कालचा झेल त्याचा इम्पॉर्टंट होता. आपण नक्कीच साखरच्या डगआउट मध्ये अगदी निराशेचं वातावरण पाहतोय कारण 2 विकेट गेल्यात. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. शॉर्ट मिड ऑनला असलेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आला. सचिन मोरे चेंडूवरती येतोय. एक सिंगल मिळाली आहे. एकेरी धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती. 2 खेळाडू बाद झालेत 9 धावा धावफलकावरती. आणि आपण पाहतोय अगदी ओमकारचा तो डान्स कालचा दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस तसेच मित्रांसाठी काय पण कुठे पण कधी पण या तत्वावर चालणारा ओमकार घाडगे याचा डान्स आपण काल पाहिला. आणि एडिटर जो होता ना त्याने अगदी जे काही गीत त्याच्यासाठी वापरलं ना काल त्याचा डान्स अगदी बरोबर होतं. आणि ओमकारला आज विचारलं की हे कोणी एडिट केले तो बोलला की माझ्याच संघामधील खेळाडूंनी हे गाणं लावलं आणि हा डान्स अगदी संपूर्ण महाराष्ट्रभराने आपल्या पोलादपूर तालुक्यामध्ये घेऊन आले. फेमस झालाय ओमकार घाडगे. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये अजूनही जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे ती 104 धावांची. 24 बॉल आणि 104 धावा अजूनही बनवायच्यात म्हणजे रिक्वायर रन रेट देखील आता झपाट्याने वाढतो याकडे देखील लक्ष द्यावे लागेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रदेश जाधव झालाय दाखल. कुंभळवणे गावचा आणखीन एक चांगला फलंदाज आहे त्याची देखील नावाची चर्चा नेहमीच होत असते. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला स्ट्राईक एंडवरती. प्रदेश जाधवला देखील आपण कुंभळवणे गावासाठी आणि कापडेकोट संघासाठी नेहमीच चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळालं. बॅटिंग आता करावी लागेल. हिरो जर बनायचा असेल या स्पर्धेमध्ये त्याला बॅटिंग करावी लागेल. विश्वनाथ आगंडे सोबत आहे. दोघांनाही एक्सपिरियन्स आहे. दोघांनाही अनुभव आहे खेळाचा. 24 बॉल आणि 105 ची आवश्यकता आहे. 24 बॉल आणि 105 धावा. पुढचा बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न वेगवान होता. बॅटची कडा घेतली आहे. चेंडू मात्र तिकडे अडवला जाईल. एक सिंगल घेतली आहे. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करावे लागेल. मोठी फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल. षटकार चौकार खेळावे लागतील कारण 114 धावांचा पाठलाग करायचा. आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 104 अजूनही बनवायच्यात. मॅच लांब आहे. मॅचला जवळ घेऊन यावं लागेल. विश्वनाथ अगोंडेला एक चांगली बॅटिंग धडाकेबाज बॅटिंग करावी लागेल. विस्फोटक फलंदाजी करावी लागेल विश्वनाथ अगोंडेला. परंतु चांगली गोलंदाजी आयन तारलेकरची या षटकामध्ये देखील पाहायला मिळते. शरीर भेदक मारा त्याचा सातत्याने पाहायला मिळतोय. पहिला सामना आजच्या दिवसातील पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. काल ज्योती एंटरप्राइजेस हा संघ सुपर 12 मध्ये दाखल झाला. SKMB टायगरचा संघ दाखल झाला. मंगेशजी बेलोचे आणि संदेश बेलोचे यांचा संघ तसेच निलेदादा खोळसकर यांचा संघ. आप ट्रॅकर ऑन साइडला पूल केलाय. पूल होतोय सक्सेसफुल. बॉल बाउंड्रीलांच्या पलीकडे येतोय षटकार. थँक्यू. आता येणाऱ्या कालावधीमध्ये साखर गावामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा देखील आहे. परंतु या स्पर्धेला आपण जर पाहिलं ना एक महत्वाची बाब अंबिके मेडिकल केमिस्ट अँड ड्रगिस्ट अनिरुद्ध भोसले साहेबांचा आम्ही आभार मानू कारण त्यांच्या माध्यमातून मेडिकल किट देण्यात आलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण मनसूर वडापावचे देखील आभार मानू. मुस्तकभाई मुजावर आणि मुन्नाभाई मुजावर यांचा आभार मानू कारण त्यांनी विशेष काळजी आपली घेतली. पीत मात्र पंचांकडे अपील केलं. पंचांनी बोट आकाशाकडे. मिळते LBW ची विकेट. विश्वनाथ आगोंडे देखील बाद. या ठिकाणी त्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतंय. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. संदेश बेलोसे मला वाटतं गेली 4 दिवस घरून मॅच पाठवते कारण 2 संघ दाखल होते. एक अक्कलकोट ग्रुप आणि काल SKMB टायगर. त्यांनी म्हटलं असेल की संघ जेव्हा सुपर 12 मध्ये जाईल तेव्हाच मी पोलादपूर गाठेल आणि त्यांनी आज गाठलंय. या आपलं हार्दिक स्वागत संदेश बेलोसे साहेब. या आपलं हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक मोठे आयोजक म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि कापडे खुर्द गावासाठी देखील
एक चांगलं सहकार्य त्यांचं नेहमीच लागतं. विजय दळवी यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया, कारण काल मॅच होती म्हणून थोडेसे विजय दळवी काही शैलीवरती येऊ शकले नाही, परंतु आज यापुढे 3 दिवस त्यांचं योगदान असणार आहे. आणि यानंतर ओमकारचा डान्स देखील तुम्हाला आज यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in वरती पाहायला मिळेल. हा बॉल वेगवान होता, संबरिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आनंद निकम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघ थोडासा पिछाड्यावरती पाहायला मिळतो. रुद्रांश श्रेयांश साखर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये थोडासा अडचणी सापडलाय, बॅकफूट वरती गेलाय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. अयान तारलेकरची पहा, प्रचंड वेगाने गोलंदाजी. पहा स्क्रीन वरती पहा, ओमकार घाडगेचा डान्स या ठिकाणी दाखवला जातो. आजच्या दिवसामध्ये वारंवार तो डान्स दाखवला जाईल. काय डान्स केला ओमकार घाडगेने, झेल टिपला, त्याच्यानंतर काय सेलिब्रेशन केलं. अगदी गौरव सावंत यांचे जवळचे मित्रांनी निकटवर्तीय ओमकार घाडगे यांचं प्रत्येक क्षणचित्र टिपलं जातं. काल डान्स देखील त्यांचा कव्हर केला. वाह काय डान्स केलाय. आणि सर्वजण आता आनंद घेत असतील या डान्सचा. सेलिब्रेशन ओमकार घाडगेचं आपल्याला पाहायला मिळालं ते tenniscricket.in वरती. मंगेश बेलोस हे देखील जॉईन झाले होते ओमकार घाडगे सोबत आणि ते देखील डान्स करताना पाहायला मिळाले. विनायकजी दीक्षित यांना देखील आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये. विनायकजी दीक्षित यांचा डान्स देखील आपण पाहायला मिळाला होता. येणाऱ्या PTPL पर्व 5 मध्ये आपण पाहिलं प्रशांत आमराळे आणि विलास सिंगवले यांचा संघ आपण आराध्य अर्णविलेवन हा संघ PTPL पर्व 5 मध्ये खेळणारे. संघाची धावसंख्या झाली ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा फलकावरती आहेत. 18 चेंडूचा खेळ संपलाय, 16 बनवल्यात. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही बनवायच्या त्या इथून पुढे 98 धावा. आणि जी काही सचिन मोरेने बॅटिंग केली होती ना ती तुम्हाला tenniscricket.in यूट्यूब वरती अपलोड देखील करण्यात आली आहे. संदीप सरांनी सांगितलं होतं की प्रत्येक खेळाडूंची जी काही खेळी आहे ना महत्वाची आणि ज्यांचं योगदान दिलंय ना त्या खेळी देखील आपण यूट्यूबला नक्कीच पुढे जाऊन पाहणार आहात. आणि ती आता सचिन मोरेची जी काय बॅटिंग होती ती देखील अपलोड करण्यात आली आहे. प्रत्येक खेळाडूच्या बॅटिंग आपण अपलोड केली आहे ज्यांनी चांगला खेळ केला. अर्धशतक टोकली. काल ओमकार शेलरची देखील अर्धशतक आपण पाहिलं, त्याचं देखील आपण ती अपलोड करण्यात आली. अभिची गोलंदाजी देखील अपलोड करण्यात आली आहे. तसेच अजिंक्य पवारने 91 धावांची खेळी होती ती देखील अपलोड करण्यात आली आहे. तुम्ही सर्व बॅटिंग तुम्हाला पाहायची असेल तर नक्की tenniscricket.in वरती जा, नाव टाका आणि त्यांची बॅटिंग पहा. परंतु मैदानामध्ये सध्याच्या घडीला आपण रुद्रांश श्रेयांश 11 संघ अडचणीत सापडलाय असंच म्हणावं लागेल, कारण 18 बॉलमध्ये बनवल्या त्या केवळ 16 धावा. येणाऱ्या 18 बॉल आणि 98 धावांची आवश्यकता. आतापर्यंत 290 षटकार आणि 183 चौकार आपण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. चला पुढचा बॉल. गोलंदाज या ठिकाणी विजय तळेकर पुन्हा एकदा दाखल झालाय. वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 4थं षटक घेऊन पुन्हा एकदा त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आला. अयान तारलेकरकडून चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये विजय तळेकरने. कमी गतीने चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला, वळण घेतलं, यष्टीरक्षकाचा वेध घेतला, डॉट बॉल आलाय. डॉट चेंडू येतोय. प्रदेश जाधव आणि आपण त्याच्या जोडीला पाहतोय आनंद निकम हे 2 फलंदाज. इथून पुढे टार्गेट अगदी जर पाहिलं तर दूरवरती जाताना पाहायला मिळतोय. रिक्वायर रन रेट देखील झपाट्याने वाढतोय. मोठा फटका प्रदेशच्या बॅटमधून आलाय ऑन साइडला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे दूरवरचा गगनभेदी षटकार. आलाय दूरवरचा षटकार. आतिषबाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. रुद्रांश श्रेयांश 11 साखर आपण पाहतोय. शैलेश चोरगे साहेब, त्यात अक्षय मालुसरे साहेब, संजय चोरगे साहेब, स्वप्नील चोरगे साहेब, रुपेश चोरगे साहेब आणि भरत चोरगे साहेब यांचा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. तर जोया 11 चरई मोडला नासिरभाई मजगनकर यांचा संघ मैदानात चांगली कामगिरी सध्याच्या घडीला करतोय. इथं मात्र फटका फासलाय. धाव इथं मिळेल सिंगल. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाते. 23 धावा फलकावरती आहेत. काल आपण पहिला सामना अगदी लोअर स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली होती.
SKMB टायगर्सनं धावा कमी बनवल्या त्यामध्ये देखील त्यांनी फाईट दिली होती. ज्योती एंटरप्राइजेस संघाला पहिल्या मॅच मध्ये विजय मिळवण्यात आला होता, परंतु त्याच्यानंतर चांगली कामगिरी. परंतु आज पहिली मॅच 113 धावा 114चं टार्गेट या ठिकाणी त्या धावांचा पाठलाग करण्यात येतोय. रोहन कदमला आपण काल पाहिलं कर्णधार पदाच्या भूमिकेमध्ये SKMB टायगर्स टीम कडून तो दाखल झाला होता. चिंतामणी प्रीमियर लीग ही मोठी स्पर्धा मुंबईमध्ये पार पडते. टाइम शील्ड साठी देखील तो नेहमी चांगल्या दर्जाचं लेदर बॉल क्रिकेट खेळतो. स्विचिटचा फटका खेळायचा होता, फटका फसलाय, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसलाय, डॉट बॉल आलाय, डॉट चेंडू येतो या ठिकाणी. संपूर्णपणे कमबॅक केलंय, संपूर्णपणे मॅच वरती पकड मजबूत केली आहे झोया 11 चरई मोल्ला या टीमनं. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला साखर संघाची 23 वरती. खेळाडू बाद झाले ते 23ला 3. खोला टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला ऑन साईडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला. एक सिंगल मिळेल, जास्तीचा काही फरक पडणार नाही. एकेरी दुहेरी धावांनी मोठे फटकेबाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे जर पाहिलं तर करावीच लागणार आहे. संघ जाऊन पोहोचला आता 24 या आकड्यावरती. चौथ्या षटकाचा खेळ चालू. या षटकामध्ये देखील विजय तळेकरने बांधून ठेवलंय, जखडून ठेवण्याचं काम त्याने केलंय. 2 चेंडू डॉट टाकले, 3 चेंडू डॉट टाकलेत आणि केवळ 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी राहिली, चांगले 2 षटक हाताळलेत विजय तळेकरने. मॅन फ्रॉम न्यूवे. पुढचा बॉल आणखी कमी गतीने लोअर फुल टॉस घेतला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. मिस फिल्डिंग थोडीशी झाली आहे, परंतु एकच सिंगल मिळेल. मॅच जवळ पाहिली ना तर झोया 11 चरई मोल्ला संघाच्या बाजूने जाते. चौथ्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपुष्टात येतोय. 4 षटकं संपलेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 89 धावांची आवश्यकता. मॅच खूप लांब आहे. 12 चेंडू 89 धावा हे टार्गेट. पहिल्याच मॅच मध्ये अक्षय तळेकर निवेगावचे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. ते देखील नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतील. आपलं देखील हार्दिक स्वागत. पुढचा संघ आमदार प्रवीण भाऊ दरेकर मित्रमंडळ. त्या संघाचे संघमालक प्रतीक सुर्वे, महेश निकम आणि सागर सकपाळ यांच्या मालकीचा संघ. तर सरकार शौर्य देवा स्ट्रायकर्स ना संघ खेळेल अविनाश दाबेकर आणि दीपक उतेकर यांच्या संघ मालकीचा. विनायकजी दीक्षित आणि सिद्धेश शेठ यांना आपण पाहतो नेहमीच एक चांगले मित्र, जिवलग मित्र. आणि सिद्धेश शेठ यांच्याबद्दल नक्कीच आपण काही गोष्टी तुमच्या समोर नक्कीच आणणार आहोत. आयोजकाच्या भूमिकेमध्ये नेहमीच असतात, परंतु जे काही बाउंड्री लाईन वरती कामकाज आणि जी काही कामगिरी केली जाते संपूर्ण सिद्धेश शेठ युवा मंच आणि त्यांचे सर्व सहकारी प्रणव पालकर असतील, तसेच जांभळेकर बंधू असतील, सार्थक सुतार असतील, यश मोरे असतील, तसेच जर पाहिलं तर आपण देव रेड्डी यांना आपण पाहतो. सर्व सहकारी सिद्धेश शेठ यांच्या बाजूने आणि त्यांचे सर्व मित्र परिवार अगदी चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळाले या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती अमजद नाडकर गोलंदाजी मार्कवरती आलाय. बॅटिंग चांगली केली अमजदने, परंतु आता गोलंदाजी 12 चेंडू 89 धावांची आवश्यकता. टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं, बाहेर निघाला चेंडू, डॉट बॉल आलाय. 11 बॉल 89. बिकट परिस्थिती पाहायला मिळते रुद्रांश श्रेयांश 11 साखर या टीमची. नक्कीच गुड्ड्या जाधव यांचा आवाज पुढच्या मॅच मध्ये ऐकायला मिळणार आहे. पहिल्यांदाच आमच्या पोलादपूर तालुक्यामध्ये गुड्ड्या जाधव दाखल झालेत. आपलं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा आम्ही करतोय. आणि पोलादपूर तालुक्यामध्ये आपण आलात आणि पोलादपूर तालुक्यामध्ये आल्यानंतर नक्कीच तुम्हाला गोष्ट जाणवली असेल की संदीप कदम या नावाची चर्चा किती केली जाते. कारण हे असं ब्रँड आहे, पोलादपूर तालुक्याचा ब्रँड बनवला झालाय संदीप कदम. बॅट वरती घेतला, बॅट पट्ट्यामध्ये आला आणि फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. गुड्डा जाधव आपल्या पोलादपूर तालुक्याची एक रील्स देखील आज उद्यामध्ये बनवणार आहेत. सिद्धेश शेठ यांच्या सोबत देखील आणि मंगेशजी बेलोसे असतील, विनायकजी दीक्षित असतील, स्वप्नील चोरगे असतील, संदीप कदम असतील, आपल्या पोलादपूर तालुक्याची एक रील्स देखील हिट करणार आहेत. कारण रील स्टार आहेत आणि त्यांचा आवाज देखील तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. धावफलकावरती धावा येतात केवळ सध्याच्या घडीला 31ला 3. 31ला 3 षटकार ठोकला होता. 2 चेंडू निर्धाव आलेत. 5व्या षटकाचा खेळ पाहतोय.
चेंडू हवेत आहे, झेल होणार का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक ऋतिक आहे तिकडे, झेल टिपेल, आणखीन एक फलंदाज बाद होईल साखर टीमचा. आठ बॉल बाकी आहेत, 8 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. हा ट्रॅकर ऑन साइडला पुन्हा एकदा खेळाय फटका. यशच्या बॅट मधून हा फटका येतोय, बॉल सीमारेषा पलीकडे जाईल आणि चौकार येईल. पस्तीस धावा फलकावरती आहेत. 114 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. संघ अडचणीत सापडला होता. खराब गोलंदाजी आपल्याला रुद्रांश श्रेयांशिलेवर साखर संघाकडून पाहायला मिळाली. कॅचेस काही ड्रॉप झाल्या. सचिन मोऱ्यांचा देखील झेल अगदी आनंद निकमने सोडला आणि त्याच्यानंतर जी काय बॅटिंग राहिली ना, अगदी 114 धावा बनवल्या होत्या. 114 धावांचा पाठलाग साखर संघाला करायचा आहे. हा व्हाईट बॉलला एक्स्ट्राची धाव आली आहे. अजूनही 7 बॉल बाकी आहेत. हा देखील चांगला बॉल आहे. डॉट चेंडू होते, डॉट बॉलने षटकाची समाप्ती होती. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये इथून पुढे धावांची आवश्यकता असणारे 114 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहणार आहोत. आवश्यकता. मॅच संपूर्णपणे आता झोया 11 सरई मोहल्ला नासिरभाई मजगणकर या संघाची दमदार कामगिरी पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे. प्रणव पालकर आपण पाहतोय एक विशेष मेहनत घेत असतात या स्पर्धेसाठी. त्यांचा संघ देखील आपण नेहमीच पाहतो. प्रणव पालकर यांचा आनंदनगर अमरनगरकरला देखील आपण नेहमीच या स्पर्धेला विशेष मेहनत करताना पाहायला मिळाले. त्यांनी LED स्क्रीन देखील अमरनगरकर आणि त्यांचा मित्रपरिवार यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण पाहतोय. गणेश खेडेकर इथे देखील इन ॲक्शन पाहायला मिळतील, देवळे गावचे. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर एक शतक देखील त्यांनी ठोकलंय, ते देखील पुढच्या मॅच मध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतील. शेवटचे 6 बॉल मध्ये 78 बनवायच्यात. गोलंदाजी मार्कवरती शेवटचा षटक घेऊन निहाल तारलेकर हा देखील प्रचंड वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो आणि पहिलाच बॉल प्रचंड वेगाने पाहायला मिळाला. बाउन्स देखील पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती इम्प्रेस केलंय निहाल तारलेकर आयान तारलेकर हे दोन बंधू संवाद गावासाठी चांगलं क्रिकेट, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण नेहमीच पाहायला मिळाले. हा देखील वेगवान, पुन्हा एकदा चांगला बॉल. 2 चेंडू लगातारचे डॉट आलेत. 4 बॉलचा खेळ अद्यापही बाकी आहे. मॅच संपूर्णपणे झोया 11 सरई मोहल्ला टीमच्या बाजूने पाहायला मिळते. सामन्याची औपचारिकता 4 बॉल 78 ची आवश्यकता असणारे साखर टीमला. एका मोठ्या पराभवाच्या छायेत मात्र नक्कीच सापडलाय साखर संघ, परंतु नंतरच्या मॅच मध्ये नक्कीच चांगली कामगिरी आणि चांगलं पुनरागमन त्यांचं पाहायला मिळेल अशी अपेक्षा करूया. एक सिंगल मिळाली आहे. एक सिंगल मिळते. चला नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचे. आमदार प्रवीण भाऊ दरेकर मित्रमंडळ. संदीप कदम यांच्या चेहऱ्यावरती थोडस नाराजी स्पष्ट दिसते स्क्रीनवरती आपण पाहतोय, कारण ते म्हणत असले आता पुढची मॅच बाकी आहे, अजूनही आम्हाला संधी आहे. हा ट्रेलर होता ते सांगतायत ओके पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त हे सांगतायत. हा लोअर फुल टॉस
लॉंग ऑफ मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरतून येतोय, चांगला झेल टिपलाय, अप्रतिम झेल. ऋतिक त्या ठिकाणी होता. आजच्या दिवसातील अगदी काल ओमकारने झेल पकडला, आजच्या दिवसामध्ये ऋतिकने झेल टिपलाय. बाकी आहेत. यश देखील बाद होत असताना पाहायला मिळतोय. संदेशजी बेलोसे यांना आपण नक्कीच पाहणार आहोत आणि त्यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील त्यांच्या आपण शुभ हस्ते देणार आहोत. संदेशजी बेलोसे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मंगेशजी बेलोसे आणि संदेश बेलोसे हे नाव पोलादपूर तालुक्यामध्ये चर्चेचे नाव आहे. उद्योजक म्हणून, प्रसिद्ध उद्योजक म्हणून नक्कीच आपण पाहतो. मंगेशजी बेलोसे आपण देखील जॉईन व्हायचे. संबरिंग डिलिव्हरी, हा देखील वेगवान चेंडू होता. मंगेश बेलोचे साहेबांनी आम्हाला सांगितलं की आजपासून एकदम प्रॉपर मैदानाकडे लक्ष द्यायचंय, कारण संदेशजी बेलोसे यांचं आगमन झालंय. पुढचा बॉल, हा देखील वेगवान, वेग आणि वेग, प्रचंड वेग पाहायला मिळाला. संपलाय सामना या ठिकाणी आणि सामना जिंकलाय मोठ्या फरकानं. झोया 11 सरई मोल्ला या टीमनं जिंकलाय हा सामना पहिला.